वृद्धाच्या खुनातील 3 अल्पवयीन बालके संजयनगर पोलिसांच्या ताब्यात। मंगळवार दिनांक 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास सांगलीतील वसंतदादा परिसरात एका 69 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीनं दगडानं ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। मृत व्यक्तीचं नाव राजेंद्र बाबूराव घायतिडक, वय वर्ष 69, राहणार पलूस असं आहे। राजेंद्र घायतिडक हे काही कामानिमित्त सांगली शहरात आले होते। मध्यरात्रीच्या सुमारास ते वसंतदादा कारखान्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गेले होते। याच दरम्यान दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राजेंद्र यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडानं भीषण वार केले। या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। हल्लेखोरांनी मृत राजेंद्र यांचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला। घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास चालू केला। त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कपिल साळुंखे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर खुनातील संशयित 3 अल्पवयीन बालके एका ठिकाणी लपून बसले आहेत। तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनी क्षुल्लक कारणावरून खून केल्याची कबुली दिली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम करीत आहेत।